श्री साईबाबा संस्थान असंघटित कर्मचारी संघटनेच्या वतीनं एक सामाजिक उपक्रम घेण्यात आला। गेल्या काही वर्षांपासून संघटना पगारवाढीसाठी लढा देत होती आणि अखेर पगारवाढीची मागणी मान्य झाली। पगारवाढ होताच संस्थानच्या कर्मचारी वर्षा चौधरी यांनी आपला वाढदिवस सामाजिक कार्य करत साजरा केला। वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत त्यांनी भेटलेल्या पगारामध्ये सबका मालिक एक या अनाथाश्रममधील मुलांना बिस्किटे आणि फळे वाटप केले। आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून त्यांनी हे समाजकार्य केलं। या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता। येथून पुढे देखील वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक कार्य करण्यात येईल अशी प्रतिक्रिया वर्षा चौधरी यांनी दिली। पूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने मला या अनाथ मुलांची आज सेवा करण्याची संधी मिळाली। मी वर्षा चौधरी आपल्या साईबाबा संस्थानमध्ये सुपर हॉस्पिटलमध्ये गेली 12 वर्षापासून कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहे। तरी ही जी अनाथ मुले आहेत, आज मला यांची सेवा करण्याची संधी मिळाली। मी शिर्डी येथे राहत असल्यामुळे मला जाणीव आहे का शिर्डीतील ही अनाथ मुले स्वतःचा उदरनिर्वाह कसा करतात। ही मुले जर आज निराधार नसतील तर यांनी इतरांप्रमाणे सुखाचं आयुष्य जगलं असतं। असो वेळ कोणावर कधी कशी येईल हे सांगता येत नाही। तरी आज साईबाबा संस्थानने जी आम्हाला काही दिवसांपूर्वी जी वाढीव पगारवाढ दिलेली आहे, तर आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी ह्या मुलांसाठी फुलाची पाकळी म्हणून फळ वाटप दान करीत आहे। असं आवाहन करूशी वाटते की जो कोणी असेल त्यांनी इतर व्यर्थ खर्च करण्यापेक्षा ह्या अनाथ मुलांसाठी किंवा इतर वृद्धाश्रमात आपला वाढदिवस साजरा करावा। तर या प्रसंगी अनाथाश्रमचे संचालक दळवी आणि संघटनेच्या वतीनं गौतम पगारे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। मालिक एक प्रतिष्ठान संचलित साई आश्रय अनाथालय या ठिकाणी साईबाबा संस्थान कर्मचारी वर्षाताई यांनी व त्यांचे सहकारी या संघटना या सर्वांनी मिळून या ठिकाणी आज वाढदिवस वर्षाताईंचा साजरा केला। एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला। जी काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवसानिमित्त पार्ट्या करतात, वेगवेगळा निरर्थक खर्च करतात, त्याला डावलून या सर्व सहकारी आणि वर्षाताई यांनी या ठिकाणी या मुलांना फळ वाटप आणि बिस्किटचे वाटप केले आणि या मुलांमध्ये हा वाढदिवस साजरा करण्यात आला। त्यामुळे एक या मुलांना अनाथ मुलांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद या ठिकाणी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि खरोखर ही साईंची सेवा म्हणजेच या अनाथांची सेवा या ठिकाणी त्यांनी दाखवलेली आहे। त्याचप्रमाणे एक आम्हाला या अनाथालय चालवत असताना आज जवळजवळ 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि हे अनाथालय चालवत असताना शिर्डी ग्रामस्थ असतील किंवा साई भक्त असतील हे येऊन या ठिकाणी मुलांना मदत करत असतात। त्याचप्रमाणे माझ्या लॉन्ड्री व्यवसायातून मी या ठिकाणी या कामासाठी हातभार लावत असतो। परंतु काही ज्या गरजा असतात, रस्त्याचे प्रॉब्लेम आहे, येण्या जाण्यासाठी या ठिकाणी फार आता चिखल होतो, पाण्या पावसाचे दिवस आहेत, तर साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगर पंचायत किंवा रुई ग्रामपंचायत यांनी मिळून थोडासा आम्हाला सहकार्य करून या ठिकाणी रस्त्याचं व आमची पाण्याची सुविधा आम्हाला द्यावी एवढी मी त्यांना विनंती करतो। ज्या मुलांना कुणी आईबाप नाही, ज्यांना कुणी वाली नाही, अशा मुलांना या ठिकाणी या ताईंच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना फळ बिस्किट वाटून या ठिकाणी संघटनेच्या वतीने हा वाढदिवस मोठ्या उत्सवाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे। याआधी या संघटनेच्या माध्यमातून गेली 5 वर्षापासून खऱ्या अर्थाने इतिहासामध्ये न घडलेली अशी घटना, खऱ्या अर्थाने 40% पगारवाढ संघटनेच्या माध्यमातून जो लढा उभारला त्या लढ्याला यश येऊन खऱ्या अर्थाने 40% पगारवाढ झाली आणि वर्षाताईंनी असा संकल्प केला होता की ज्यावेळेस पगारवाढ होईल, पहिला पगार ज्यावेळेस येईल तो पगार मी माझ्या अनाथ आश्रमाच्या मुलांना तो भेट देईन, त्याच्या वस्तू घेऊन त्याची फळं घेऊन त्या मुलांना देईल। हा संकल्प खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि संघटनेचं काम याही पुढे अशाच पद्धतीनं अशाच गतीनं चालत राहील। या प्रसंगी सचिव गोटीराम दाढे, खजिनदार जयेश लाडवंशी, करण कांदळकर, महेश महाले, दत्तात्रय देवकर, शरद मते, संदीप पवार, सुनील मांजरेकर, राजेंद्र गोरडे, गौतम पगारे, अशोक लोंढे, शरद शेळके, विठ्ठल पवार, सुनील कंसे, संदीप भवर आदी हजर होते। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एस नान मीडिया, शिर्डी।